कल्पना करा, जर जगाची अर्थव्यवस्था नेमकी कधी कोसळणार आहे किंवा महागाई कधी शिखरावर पोहोचेल आणि जगात नवी युद्धे नेमकी कधी सुरू होतील, हे जर आपल्याला आधीच अचूक ओळखता आलं तर. ऐकायला हे एखाद्या विज्ञान कथेसारखं वाटतं किंवा कदाचित अशक्यही वाटेल. अगदी. म्हणजे मलाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं. पण रे डालिओ, जे जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आहेत, त्यांना तसं वाटत नाही. त्यांच्या मते मानवी इतिहास आणि ही पूर्ण अर्थव्यवस्था एका अतिशय ठरलेल्या अंदाजे 75 वर्षांच्या घड्याळावर चालते. हो, आणि सर्वात महत्वाची आणि थोडी धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे सध्या त्या घड्याळाचा गजर वाजू लागला आहे. बरोबर. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण ह्याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. बातम्यांमध्ये रोज दिसणारी ती वाढती महागाई, बँकांचं कोसळणं, वेगवेगळ्या देशांमधली युद्धे, हा सगळा जो गोंधळ आहे ना, तो थोडा बाजूला सारून अर्थव्यवस्थेचे हे महाकाय इंजिन नेमके कसं चालतं हे आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. कारण डालिओ यांचा हाऊ द इकॉनॉमिक मशीन वर्क्स हा जो सिद्धांत आहे तो आजच्या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडतो. आणि हे समजून घेण्याचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की आपण आता अशा एका वळणावर उभे आहोत जिथून पुढची 25 वर्षे ही आशियाची आणि विशेषतः भारताची असणार आहेत. पण हे भविष्य समजण्यासाठी आधी या भूतकाळ आणि वर्तमान काळाचा सांधा कसा जोडलाय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर हे अर्थव्यवस्थेचं इंजिन नक्की कोणत्या इंधनावर चालतं? बरं, अर्थव्यवस्थेच्या या प्रचंड मोठ्या आणि गुंतागुंतीच्या मशीनला खरं तर डालिओ अतिशय सोप्या 3 मुख्य घटकांमध्ये किंवा इंजिनांमध्ये विभागतात. आपण एक एक करून ते समजून घेऊया. यातलं पहिलं आणि सर्वात मूलभूत इंजिन आहे उत्पादकता वाढ, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी ग्रोथ. अच्छा, म्हणजे संपत्ती निर्माण करणारा तो सर्वात मोठा मार्ग. बरोबर. हो, पण तो अत्यंत संथ मार्ग आहे. याचा अर्थ असा की जसा वेळ पुढे जातो तशी माणसं नवनवीन गोष्टी शिकतात, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावतात आणि त्यामुळे ते कमी वेळेत जास्त आणि अधिक चांगल्या दर्जाचं काम करू शकतात. म्हणजे पूर्वी शेती करायला महिने लागायचे, पण ट्रॅक्टर आल्यावर ते काम दिवसांवर आलं. अगदी तसंच. आणि आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI किंवा ऑटोमेशन, बायोटेकमधील जी प्रगती पाहतोय ती सर्व याच उत्पादकता वाढीची उदाहरणे आहेत. हा आलेख नेहमी हळूहळू पण सातत्याने वर जाणारा असतो. तो कधीही रातोरात चमत्कार करत नाही. म्हणजे हा तो भाग आहे जो मानवाला गुहेतल्या जीवनाकडून आजच्या बुलेट ट्रेन आणि स्मार्टफोनच्या जगापर्यंत घेऊन आला. हे मुख्य इंजिन आहे जे गाडीला कायम पुढे ढकलत असतं. बरोबर. पण मग अर्थव्यवस्थेत जे चढ उतार येतात, म्हणजे कधी एकदम मंदी तर कधी तेजी, ते या पहिल्या इंजिनमुळे तर नक्कीच येत नसतील. त्यासाठी नक्कीच दुसरं काहीतरी कारण असावं. अगदी अचूक ओळखलत. कारण माणसे एका सरळ रेषेत प्रगती करत असली तरी मानवी स्वभाव आणि पैशांची देवाणघेवाण सरळ रेषेत चालत नाही. इथेच दुसरं इंजिन प्रवेश करतं, ज्याला डालिओ अल्पकालीन कर्जचक्र म्हणजे शॉर्ट टर्म डेप्ट सायकल म्हणतात. अच्छा, शॉर्ट टर्म डेप्ट सायकल. याचा कालावधी किती असतो? हे चक्र साधारण 5 ते 10 वर्ष चालतं. आणि हे कसं काम करतं हे समजणं खूप रंजक आहे. बघा, जेव्हा अर्थव्यवस्था सुरळीत सुरू असते तेव्हा बँका कर्ज द्यायला तयार असतात. लोक आणि कंपन्या आनंदाने कर्ज घेतात. आता इथे एक अतिशय साधा नियम लागू होतो. एका व्यक्तीचा खर्च हा दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न असतो. हां, म्हणजे मी कर्ज काढून गाडी घेतली तर त्या कारखान्यातल्या कामगारांना पगार मिळतो. अगदी. मग ते कामगार तो पैसा दुसरीकडे खर्च करतात आणि यामुळे अर्थव्यवस्था एका वेगाने वाढू लागते. पण ही वाढ खरी नसते ना, कारण ती पूर्णपणे कर्जावर उभी असते. होय ना. आणि जेव्हा मागणी वाढते पण त्या तुलनेत वस्तूंचं उत्पादन वाढत नाही, तेव्हा साहजिकच वस्तूंच्या किमती वाढू लागतात, ज्याला आपण महागाई म्हणतो. बरोबर. आणि जेव्हा ही महागाई आटोक्याबाहेर जाऊ लागते तेव्हा मध्यवर्ती बँका जसं अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह किंवा आपली रिझर्व्ह बँक ते व्याजदर वाढवतात. व्याजदर वाढले की कर्ज घेणं महाग होतं. आणि मग लोक कर्ज घेणं कमी करतात, खर्च कमी होतो, दुसऱ्याचं उत्पन्न कमी होतं आणि अर्थव्यवस्था संथ होते. हो, यालाच आपण मंदी म्हणतो. मग मंदी आली की बँका पुन्हा व्याजदर कमी करतात आणि हे चक्र पुन्हा नव्याने सुरू होतं. 2000 सालचा .com क्रॅश किंवा 2008चं जागतिक आर्थिक संकट हे याच अल्पकालीन चक्राचे भाग होते. हे समजायला खूप सोपं आहे.
म्हणजे जर आपण गाडीचंच उदाहरण पुढे नेलं तर उत्पादकता वाढ हे त्या गाडीचं मूळ इंजिन आहे जे तिला हळूहळू पुढे नेतं. आणि हे 5-10 वर्षांचं अल्पकालीन कर्जचक्र म्हणजे गाडीला दिलेला नायट्रस बूस्ट आहे. क्या बात आहे, एकदम योग्य उदाहरण. म्हणजे बूस्ट मारला की गाडी अचानक वेगाने पळते, पण इंजिन तापू लागतं. इंजिन ओव्हरहीट झालं की स्पीड कमी करावा लागतो, ब्रेक दाबावा लागतो. हे 5-10 वर्षांचं चक्र आपण सगळेच आपल्या आयुष्यात अनुभवतो. पण डॅलिओ एका तिसऱ्या चक्राबद्दल बोलतात जे समजणं सर्वात महत्वाचं आहे. ते तिसरं चक्र कोणतं? ते तिसरं इंजिन म्हणजे दीर्घकालीन कर्जचक्र, लॉंग टर्म डेट सायकल. आणि याचा कालावधी साधारण 50 ते 75 वर्ष असतो. बापरे, 75 वर्ष? हो, आणि हे समजण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. बघा, अल्पकालीन चक्रात जेव्हा मंदी येते तेव्हा बँक्स व्याजदर कमी करून अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देतात. पण मानवी स्वभाव असा आहे की तो कर्ज फेडण्यापेक्षा नवीन कर्ज घेण्याकडे जास्त कल दाखवतो. खरे. त्यामुळे प्रत्येक 5-10 वर्षांच्या चक्राच्या शेवटी आधीच्या चक्रापेक्षा थोडं जास्त कर्ज शिल्लक राहतच. मग 50-75 वर्षात हे थोडं थोडं उरलेलं कर्ज साचत जातं आणि अर्थव्यवस्थेत एक प्रचंड कर्जाचा डोंगर उभा राहतो. पण मग हे चक्र कधीतरी थांबत असेल ना? म्हणजे 75 वर्षांनी जेव्हा कर्जाचा डोंगर शिखरावर पोचतो आणि व्याजदर शून्यावर येतात, तेव्हा बँकांकडे व्याजदर आणखी कमी करण्याचा पर्यायच उरत नाही. मग तेव्हा नक्की काय होतं? तोच तर सर्वात मोठा स्फोट असतो. जेव्हा व्याजदर शून्यावर येतात आणि कर्ज प्रचंड वाढलेलं असतं, तेव्हा मध्यवर्ती बँकांकडे एकच मार्ग उरतो: हवेतून नवीन नोटा छापणे, ज्याला क्वांटिटेटिव्ह इझिंग म्हणतात. आणि या छापलेल्या पैशांचा अर्थव्यवस्थेवर खूप भयंकर परिणाम होतो. हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे की हा छापलेला पैसा थेट सामान्य माणसाच्या खिशात जात नाहीये. 1 मिनिट, आपण इथेच थांबूया, कारण हा मुद्दा नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा सरकार नोटा छापतं तेव्हा तो पैसा सामान्य माणसाला न मिळता बँकांकडे जातो, बरोबर? हो, बँकांकडे जातो आणि बँका तो पैसा शेअर बाजार, रिअल एस्टेट आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवतात. यामुळे मालमत्तांचे फुगे म्हणजे असेट बबल्स तयार होतात. म्हणजे ज्यांच्याकडे आधीच मालमत्ता आहे, उदाहरणार्थ ज्यांची घरे आहेत किंवा ज्यांचे शेअर बाजारात पैसे आहेत, ते अचानक कागदोपत्री प्रचंड श्रीमंत होतात, कारण मालमत्तेचे भाव वाढतात. बरोबर. पण जी सामान्य कामगार आहे, जे केवळ पगारावर अवलंबून आहेत, त्यांचे पगार त्या वेगाने वाढत नाहीत. उलट या नवीन पैशामुळे बाजारात जी महागाई येते ती सामान्य माणसाचं कंबरडं मोडते. अगदी अचूक. आणि यामुळे समाजातील आर्थिक विषमता टोकाला पोचते. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी इतकी वाढते की त्यातून प्रचंड राजकीय आणि सामाजिक असंतोष निर्माण होतो. देशांतर्गत राजकारणात टोकाचा राष्ट्रवाद वाढीस लागतो. लोक एकमेकांवर आरोप करू लागतात. अरे बापरे. आणि ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास जेव्हा हे 75 वर्षांचं चक्र संपतं तेव्हा केवळ जुनं कर्ज पुसलं जात नाही, तर संपूर्ण जुनी जागतिक व्यवस्थाच मोडून पडते. म्हणजे 1930च्या दशकातली महामंदी, त्यानंतर आलेलं दुसरं महायुद्ध आणि 1944 मध्ये आलेली ब्रेटन वुड्स व्यवस्था, हे सर्व याच दीर्घकालीन चक्राच्या शेवटी झालेले बदल होते तर? अगदी बरोबर. आणि हे चक्र आता आपल्याला थेट आजच्या परिस्थितीशी जोडून पाहायला भाग पाडतं, कारण आज आपण पाहतोय की जगभरातील एकूण कर्ज $310 ट्रिलियन वर गेलं आहे. हो, आणि यात अमेरिका, युरोप आणि चीनच्या कर्जाचा वाटा खूप मोठा आहे. पण डॅलिओ यांचा हा सिद्धांत वाचताना माझ्या मनात एक शंका येत होती. म्हणजे आपण आत्तापर्यंत अनेक मंदीचे काळ पाहिले आहेत. मग डॅलिओ यांना असं का वाटतं की ही आत्ता येणारी स्थिती केवळ 1-2 वर्षांची साधी मंदी नाहीये, तर एका मोठ्या 75 वर्षांच्या चक्राचा शेवट आहे? केवळ कर्ज जास्त आहे म्हणून? फक्त कर्ज जास्त आहे म्हणून नाही. डॅलिओ याकडे एका मोठ्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहतात. जेव्हा साधी मंदी येते तेव्हा फक्त आर्थिक आकडेवारी खाली येते. पण जेव्हा एक दीर्घकालीन चक्र संपतं तेव्हा अर्थव्यवस्थेसोबतच समाजाच्या प्रत्येक स्तरात तडे जायला लागतात. अच्छा. आपण मगाशी जी आर्थिक विषमतेची चर्चा केली ती जेव्हा टोकाला जाते तेव्हा देशांतर्गत राजकारण अस्थिर होतं. आणि इतिहासाचा नियम आहे की जेव्हा एखाद्या देशाची देशांतर्गत परिस्थिती बिघडते तेव्हा तो देश आपल्या समस्यांसाठी बाह्य जगाला किंवा दुसऱ्या देशांना जबाबदार धरू लागतो. ज्यातून भूराजकीय तणाव किंवा जिओपॉलिटिकल टेन्शन निर्माण होतं. अगदी. आज केवळ कर्ज उच्चांकावर नाहीये, तर जगात एकाच वेळी अनेक ठिकाणी युद्धे सुरू आहेत.
हे एका जुन्या जागतिक व्यवस्थेच्या अंताचं अतिशय स्पष्ट आणि क्लासिक लक्षण आहे. म्हणजेच कर्जाच्या ओझ्यासोबतच जागतिक सत्तेचा संघर्षही सुरू होतो. आपण जर या सत्तेच्या संघर्षाकडे पाहिलं तर डॅलिओ यांच्या विश्लेषणात महासत्तांच्या उदयाचा आणि अस्ताचा एक अतिशय स्पष्ट पॅटर्न दिसतो. होय, आणि याला ते द बिग पॉवर सायकल म्हणजे महासत्तांचं चक्र असं म्हणतात. डॅलिओ यांनी मागील 500 वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास करून हे मांडलं आहे. 1600च्या दशकात डच साम्राज्य शिखरावर होतं, 1800च्या दशकात ब्रिटिश साम्राज्य आलं आणि 1945 नंतर अमेरिकन साम्राज्य जागतिक महासत्ता बनलं. या प्रत्येक महासत्तेच्या उदयाचे, शिखरावर पोचण्याचे आणि अस्ताचे ठराविक टप्पे असतात. पण हे टप्पे नक्की कसे काम करतात? म्हणजे एखादा देश अचानक महासत्ता कसा बनतो आणि खाली कसा येतो? बरं, पहिला टप्पा म्हणजे उदय. या देशाची शिक्षण व्यवस्था मजबूत असते, त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो, उत्पादकता वाढते, देश जागतिक व्यापारात स्वतःचं स्थान निर्माण करतो. यानंतर येतो दुसरा टप्पा म्हणजे शिखर. या टप्प्यात तो देश जागतिक व्यापारावर नियंत्रण ठेवतो, त्यांची लष्करी ताकद सर्वोच्च असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं चलन हे जगाचं रिझर्व्ह करन्सी बनतं. एक सेकंड, इथे हे रिझर्व्ह करन्सी किंवा राखीव चलन म्हणजे काय हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया, कारण हा शब्द अर्थशास्त्रात वारंवार येतो आणि बऱ्याचदा गोंधळ उडतो. नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर रिझर्व्ह करन्सी असणं म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेचं क्रेडिट कार्ड स्वतःच्या नावावर असण्यासारखं आहे. अच्छा. आज अमेरिकन डॉलर हे जगाचं राखीव चलन आहे. याचा अर्थ असा की जपानला जर सौदी अरेबियाकडून तेल विकत घ्यायचं असेल तर त्यांना डॉलरमध्येच व्यवहार करावा लागतो. यामुळे संपूर्ण जगाला डॉलरची गरज भासते. म्हणजे अमेरिकेला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी दुसऱ्या देशांकडून पैसे मागावे लागत नाहीत. ते स्वतःचं चलन छापून जगातली कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतात. हो, हा एक प्रचंड मोठा आर्थिक फायदा आहे जो महासत्तेला मिळतो. पण याच शिखरावरून तिसऱ्या टप्प्याची म्हणजेच ऱ्हासाची सुरुवात होते. जास्त कर्ज घेतली जातात, समाजात विषमता वाढते, देशांतर्गत वाद सुरू होतात आणि नेमक्याच यावेळी एखादा नवीन उदयोन्मुख देश त्यांना आव्हान देऊ लागतो. डॅलिओ यांच्या मॉडेलनुसार अमेरिका सध्या याच ऱ्हासाच्या टप्प्यातून जात आहे. हे ऐकताना मला एका जुन्या बॉक्सिंग चॅम्पियनची आठवण येते. कसं काय? म्हणजे एक असा चॅम्पियन ज्याने अनेक वर्ष बॉक्सिंग रिंगवर राज्य केलंय, पण जो आता वयाने म्हातारा होत चाललाय. त्याच्या अंगावर भूतकाळातील अनेक दुखापतींचे आणि कर्जाचे ओझे आहे. त्याचे स्वतःच्या टीमसोबत म्हणजेच देशांतर्गत वाद सुरू आहेत आणि नेमक्याच त्याच वेळी रिंगमध्ये एक तरुण, अतिशय आक्रमक आणि पूर्ण तयारीत असलेला नवीन स्पर्धक उतरलाय. क्या बात आहे. जुना चॅम्पियन सहजासहजी आपली जागा सोडणार नाही आणि नवीन स्पर्धक मागे हटणार नाही. हे रूपक या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडतं. आणि ही स्पर्धा केवळ रिंगमध्ये होत नाहीये, तर त्या बॉक्सिंग मॅचचे नियम कोण ठरवणार यावरही संघर्ष सुरू आहे. आजचे हे तंत्रज्ञान युद्ध, टेक वॉर्स, व्यापार युद्धे किंवा युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्ष ही सगळी त्याचीच लक्षणं आहेत. इथे गोष्ट स्पष्ट करणं आणि चर्चेत एक तटस्थता राखणं अत्यंत गरजेचं वाटतं मला. आपण या विश्लेषणात कोणत्याही देशाची किंवा राजकीय विचारसरणीची बाजू घेत नाही आहोत. न डाव्या विचारसरणीची न उजव्या विचारसरणीची. बरोबर. कोणी बरोबर आणि कोणी चूक हा आपला चर्चेचा विषय नाहीये. आपण केवळ ऐतिहासिक गणित आणि डॅलिओ यांच्या सिद्धांतानुसार जेव्हा दोन मोठ्या सत्ता एकमेकांसमोर येतात तेव्हा काय घडतं याची वस्तुस्थिती मांडत आहोत. कारण इतिहास सांगतो की अशा वेळी जागतिक व्यवस्थेत मोठे झटके बसतात. हे अगदी योग्य आहे. विश्लेषकाचा दृष्टिकोन नेहमी तथ्यांवर आधारित असावा आणि सध्याची तथ्य आपल्याला एक अत्यंत स्पष्ट दिशा दाखवत आहेत. जर पाश्चिमात्य जगाची, विशेषतः अमेरिका आणि युरोपची ताकद कमी होत असेल तर ही सत्तेची पोकळी कोण भरून काढत आहे? या सत्तेच्या हस्तांतरणाची दिशा कोणती आहे? डॅलिओ यांच्या विश्लेषणातून याचं उत्तर एकाच शब्दात समोर येतं: आशिया. पुढील 10 ते 20 वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचं केंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच आशियाकडे वेगाने सरकत आहे. पण आशियाच का? यामागे कोणती ठोस कारणे आहेत? मुख्यत्वे 4 कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आशियाची प्रचंड मोठी आणि तरुण लोकसंख्या. दुसरं म्हणजे जागतिक दर्जाची उत्पादन क्षमता, मॅन्युफॅक्चरिंग बेस. आज जगातल्या बहुतांश वस्तू आशियात बनतात. अगदी.
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानातली वेगाने होणारी प्रगती. आणि सगळ्यात मोठं चौथं कारण म्हणजे आशियातील वेगाने वाढणारा मध्यमवर्ग. हा मध्यमवर्ग आता फक्त पश्चिमेसाठी वस्तू बनवणारा कामगार राहिलेला नाहीये, तर तो स्वतः त्या वस्तू विकत घेणारा जगातील सर्वात मोठा ग्राहक वर्ग बनलाय. हे आकडे पाहून खरंच थक्क व्हायला होतं की आज जागतिक जीडीपीच्या पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार सुमारे 50% वाटा एकट्या आशियाचा आहे. परत एकदा अर्थशास्त्रातला हा मोठा शब्द पर्चेसिंग पॉवर पॅरिटी किंवा PPP आला आहे. हे आपण रोजच्या जीवनातल्या उदाहरणावरून समजूया. साध्या GDPमध्ये आपण फक्त डॉलरमधील मूल्य पाहतो, पण PPP म्हणजे खरेदी क्षमता. बरोबर. समजा न्यूयॉर्कमध्ये एक कॉफी घ्यायला $5 लागतात आणि तीच कॉफी मुंबईत $1 भारतीय रुपयात मिळते. याचा अर्थ पैशाचं मूल्य कमी जास्त असलं तरी मिळणारी वस्तू एकच आहे. जेव्हा आपण या खऱ्या उत्पादन क्षमतेचा विचार करतो तेव्हा आशिया जगाच्या 50% पोचला आहे. आणि इथे मला एक ऐतिहासिक संदर्भ द्यायला नक्की आवडेल. कोणता संदर्भ? जेव्हा आपण आशियाचा उदय असं म्हणतो तेव्हा आपण नकळत असा विचार करतो की आशिया काहीतरी नवीन करत आहे. पण तसं नाहीये. 1700 सालात जागतिक अर्थव्यवस्थेत आशियाचा वाटा तब्बल 60% होता. बरोबर आहे. त्यानंतर वसाहतवाद आणि युरोपातील औद्योगिक क्रांती झाली, ज्यामुळे हा वाटा कमी होत गेला आणि 1950 मध्ये तो केवळ 20% आला. आता 2025 मध्ये तो पुन्हा 50% होत आहे. म्हणजेच आशिया काही एखादी नवीन जागतिक सत्ता बनत नाहीये, तर ती केवळ आपली ऐतिहासिक जागा, आपलं जुनं सिंहासन परत मिळवत आहे. हां, ऐतिहासिक दृष्टिकोन खूप मोलाचा आहे. अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा एकदा एका पूर्ण वर्तुळात फिरमालंय. आणि जेव्हा आपण या आशियाई पुनरुत्थानाची चर्चा करतो तेव्हा एका देशाच्या भूमिकेकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित करावं लागतं. तो देश म्हणजे भारत. डॅलिओ यांच्या सिद्धांतानुसार भारताची पुढची 25 वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पूर्ण होऊच शकत नाही. डॅलिओ यांच्या मॉडेलमध्ये भारताचं सध्याचं स्थान नेमकं कुठे आहे? डॅलिओ यांच्या विश्लेषणानुसार भारत सध्या आपल्या उदयाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. जसा शतकांपूर्वी डच, ब्रिटिश आणि अमेरिकन साम्राज्यांचा उदय सुरू झाला होता, अगदी तोच टप्पा आता भारतासाठी सुरू झाला आहे. या उदयाचे काही अत्यंत मजबूत आधारस्तंभ आहेत. त्यातला सर्वात मोठा फायदा आहे भारताचे डेमोग्राफिक्स, म्हणजेच लोकसंख्याशास्त्रीय फायदे. आज भारताचं सरासरी वय केवळ 28 वर्ष आहे. याची तुलना जर आपण इतर देशांशी केली तर चीनचं सरासरी वय 39 वर्ष आणि युरोपचं 44 वर्ष आहे. अर्थव्यवस्था वेगाने वाढवण्यासाठी जो तरुण आणि उत्साही कामगार वर्ग लागतो, तो आज जगात सर्वात जास्त भारताकडे आहे. आणि दुसरा आधारस्तंभ कोणता? दुसरा आहे चायना +1 धोरण. म्हणजे पाश्चिमात्य कंपन्यांनी चीनवरचं अवलंबित्व कमी करणं, बरोबर? अगदी बरोबर. कोविड-19च्या धक्क्यानंतर आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे जगाला समजलं की उत्पादनासाठी फक्त एकाच देशावर अवलंबून राहणं अत्यंत धोक्याचं आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण क्षेत्र आणि औषध निर्मिती करणाऱ्या जागतिक कंपन्या आपले कारखाने चीनमधून बाहेर इतर देशांत हलवत आहेत. आणि याचा सर्वात मोठा फायदा भारताला होत आहे. इथे मला डॅलिओ यांच्या मॉडेलवर एक प्रश्न उभा करावासा वाटतो. भारताकडे तरुण लोकसंख्या भरपूर आहे, हे मान्य. पण नुसती तरुणांची गर्दी असून काय फायदा? 90च्या दशकातही आपल्याकडे तरुण होतेच की, पण आपण तेव्हा महासत्ता बनलो नाही. जर त्या तरुणांना काम करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म नसेल, तर या तरुण लोकसंख्येचा फायदा कसा होईल? अत्यंत अचूक आणि कळीचा प्रश्न विचारलात. केवळ लोकसंख्या असणं पुरेसं नसतं. आणि नेमका हाच मुद्दा डॅलिओ यांच्या विश्लेषणात भारताला वेगळं ठरवतो. भारताने या धोक्यावर मात करण्यासाठी जी पावलं उचलली आहेत ती जगात अभूतपूर्व आहेत. भारताने फक्त लोकांवर विसंबून न राहता डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे. UPI सारखी पेमेंट सिस्टम आणि आधार सारखी ओळख प्रणाली. यामुळे काय झालं? मला वाटतं यामुळे देशाची जी मोठी असंघटित किंवा इन्फॉर्मल अर्थव्यवस्था होती ती वेगाने मुख्य प्रवाहात आली. अगदी. आज रस्त्यावरचा एक छोटा भाजीवालाही डिजिटल पेमेंट घेतो. यामुळे त्याच्याकडे एक आर्थिक इतिहास तयार होतो, ज्याच्या आधारे त्याला बँकेकडून व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज मिळू शकतं. म्हणजेच ही केवळ तरुणांची गर्दी नाहीये, तर त्यांच्या हातात काम करण्याची आणि प्रगती करण्याची आधुनिक साधने दिली गेली आहेत. आणि या डिजिटल प्रगतीसोबतच भारताने भौतिक पायाभूत सुविधांमध्ये म्हणजेच रस्ते, महामार्ग, रेल्वेमध्येही प्रचंड गुंतवणूक सुरू केली आहे ना? होय ना. आणि डॅलिओ यांच्या मते
जर हाच प्रगतीचा वेग आणि आलेख राहिला तर 2025 ते 35 या दशकात भारतात मॅन्युफॅक्चरिंगचा प्रचंड विस्तार होईल. 2035 ते 45 पर्यंत भारत जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये ठामपणे सामील होईल आणि 2045 ते 50 पर्यंत भारत अमेरिका व चीनच्या अर्थव्यवस्थेशी बरोबरी करण्याची क्षमता गाठेल. हे ऐकायला आणि भविष्याचं चित्र रंगवायला खूप प्रेरणादायी वाटते. पण हे सखोल विश्लेषण ऐकणाऱ्याला एक व्यावहारिक प्रश्न पडू शकतो की हे सगळं ठीक आहे, पण या माहितीचा माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात किंवा गुंतवणुकीत मी कसा उपयोग करू शकतो? डॅलिओ यांचं या बदलत्या जागतिक व्यवस्थेबाबत गुंतवणुकीचं काय धोरण आहे? डॅलिओ यांचा गुंतवणुकीचा सर्वात मोठा मंत्र आहे विविधता किंवा डायव्हर्सिफिकेशन. जेव्हा जागतिक व्यवस्था बदलते तेव्हा जुने नियम चालत नाहीत. भूतकाळात ज्या गोष्टींनी नफा दिला त्या भविष्यात देतील असं नाही. त्यामुळे डॅलिओ प्रामुख्याने 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगतात. कोणत्या 5 गोष्टी? पहिलं म्हणजे उदयोन्मुख बाजारपेठा, इमर्जिंग मार्केट्स, जिथे वाढीची क्षमता जास्त आहे. दुसरं म्हणजे कमॉडिटीज आणि तिसरं सोनं, जे पैशाचं मूल्य घसरल्यावर आणि महागाई वाढल्यावर संरक्षक कवच म्हणून काम करतात. चौथं म्हणजे तंत्रज्ञान, जे सातत्याने उत्पादकता वाढवतं. आणि 5वं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताची विकास कथा. गुंतवणूकदारांनी भारतात विशेषतः उत्पादन, संरक्षण क्षेत्र, एनर्जी ट्रान्झिशन आणि सेमीकंडक्टर्स यांसारख्या क्षेत्रांकडे दीर्घकालीन दृष्टिकोनातून लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर आपण फक्त पुढच्या क्वार्टरचा म्हणजे येणाऱ्या 3 महिन्यांच्या नफ्याचा विचार न करता पुढच्या 25 वर्षांचा विचार करायला हवा. अल्पकालीन बातम्यांच्या गोंधळात दीर्घकालीन चक्र कसं फिरत आहे याकडे दुर्लक्ष होता कामा नये. 100%. जर आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा गोषावरा एका वाक्यात काढायचा झाला तर तो असा आहे: आपण सध्या पाश्चिमात्य जगाच्या एका दीर्घकालीन कर्जचक्राच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत, जिथे जुन्या व्यवस्था कोलमडत आहेत आणि भूराजकीय तणाव वाढत आहेत. पण अगदी त्याच वेळी आपण एका नव्या आशियाई आणि विशेषतः भारतीय उदयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. ही 2 चक्रे आज एकाच वेळी एकमेकांना छेदत आहेत. हे समजून घेतल्यास भविष्यातील धोके टाळायला आणि योग्य संधी ओळखायला नक्कीच मदत होईल. आजच्या या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा उभा राहतो. आपण अर्थव्यवस्थेच्या इंजिनबद्दल आणि 75 वर्षांच्या चक्राबद्दल खूप माहिती घेतली. पण जर डॅलिओ यांचं हे कर्जचक्र आणि महासत्तांच्या उदयास्ताचं चक्र इतकंच अचूक आणि ठरलेलं आहे आणि आता हे चक्र कसं चालतं हे जगातील सर्व मध्यवर्ती बँकांना, नेत्यांना आणि धोरणकर्त्यांना माहीत झालं आहे, तर नुसत्या या माहितीमुळे भविष्यातील परिणाम बदलू शकतील का? हा खूपच खोल प्रश्न आहे. यात चुका पुन्हा करणार आहोत का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. पण तोवर या इंजिनच्या आवाजाकडे आणि बदलत्या जगाकडे बारकाईने लक्ष ठेवणं हेच शहाणपणाचं ठरेल. आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. या विषयावर स्वतः अधिक विचार करा आणि भविष्यातील संधींसाठी तयार राहा. ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.